मित्रांनो, सरकारचा अजून एक नवीन स्कॅम बाहेर आलेला आहे. तो म्हणजे पुणे मुंबई मिसिंग लिंक. आत्ताच ज्याचं उद्घाटन झालं काही दिवसांपूर्वी. त्याच्यावर एक दुसरा ब्रिज पडला आहे आणि पूर्ण ट्रॅफिक बंद झालं आहे. पूर्णपणे बंद आहे. एवढा पाऊस आहे. आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये एवढा पाऊस असतोच, दरवर्षी असतो. आणि त्याची अशी वाट लागली त्या मिसिंग लिंकची की पूर्ण ट्रॅफिक थांबलेलं आहे. आणि जे खूप जे मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते नेता लोक की मुंबई ते पुणे अंतर कमी होईल. आणि पूर्ण त्याची वाट लागलेली आहे. पूर्ण पैसा खाल्ला आहे त्यात. आणि असं असं नॉर्मल ब्रिज नव्हता, खूप हाय लेवलचा ब्रिज होता. पण प्रोजेक्ट पण खूप चांगल्या कंपनीला दिला होता, L&T सारख्या कंपनीला. तरी पण जर पैसे खाल्ले असते तर ते सगळे दिसतं ते की ह्याच्यात पैसे पैसे खाल्लेले आहेत लोकांनी, नेता लोकांनी. आणि त्याच्यावरती अजून एक दुसरा ब्रिज पडला आहे, लँडस्लाईड झाली आहे, पाणी भरलं आहे त्याच्यात. पूर्ण वाट लावून ठेवली आहे त्याच्यावर. आणि खूप भ्रष्टाचार चालू आहे महाराष्ट्रात. एवढा भ्रष्टाचार, मुंबईची अवस्था बघा, सगळीकडे वसाई वसाई, एवढं पाणी तुंबलं आहे. फुल स्विमिंग पूल झालेलं आहे. पाणी जायला रस्ता नाही आहे. एवढं म्हणजे हाय लेवलवर भ्रष्टाचार आहे आपल्या देशात. या भ्रष्टाचाराचं काहीतरी करावं लागेल, या रिटायर करावं लागेल या नेत्या लोकांना. आणि चांगल्या यंग लोकांना, तरुण लोक, जेवढे म्हातारे लोक आहे ना, म्हातारे नेते ज्यांना आपण म्हणतो एक्सपिरियन्स लोक, ज्येष्ठ नेते, हे सगळे भ्रष्टाचार आहेत. पैसे खाऊन खाऊन आपले बंगले बांधलेत. आणि रोड ठेवली नाही आहे लोकांना चालवण्यासाठी. हे जेवढे मोठे मोठे लोक यांना घरी बसवलं पाहिजे, BJPच्या.